नमस्कार. भारतीय संविधान जाणून घेण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे मी पुन्हा एकदा ह्या YouTube मालिकेमध्ये स्वागत करते. आपल्या सर्वांनाच माहिती की भारतीय संविधानाचा प्रत्येक भाग आणि त्यातील अनुच्छेद आपण अभ्यासत आहोत आणि आतापर्यंत आपण 19 भाग संपवले आहेत आणि आज आपण भाग 20 आणि 21 घेणार आहोत. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. भारतीय संविधानाचा भाग 20 जो आपल्याला सांगतो संविधानाची सुधारणा आणि भाग 21 सांगतो अस्थायी संक्रमणकालीन व विशेष तरतुदी आणि ज्याचं विभाजन अनुच्छेद 368 ते 392 पर्यंत झालेला आहे. भाग 20 मध्ये जे आपल्याला सांगतं अनुच्छेद 368 ज्यात आपल्याला मुख्यतः तरतूद बघायला मिळते संसदेचा संविधान सुधारणा करण्याचा अधिकार व त्या संबंधीची कार्यपद्धती. तसेच भाग 21 मध्ये विशेष तरतुदीबाबत आपण जाणून घेणार आहोत, ज्यामध्ये जम्मू काश्मीर राज्याबाबत अस्थायी तरतूद, महाराष्ट्र व गुजरात या राज्यांबाबत विशेष तरतूद, नागालँड राज्याबद्दलचे तरतूद, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, सिक्कीम, मिझोराम, गोवा, कर्नाटक आणि यासोबत असलेल्या वेगवेगळ्या तरतुदी आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत. अनुच्छेद 368 आपल्याला सांगतं की संसदेला अधिकार असतो तो म्हणजे संविधानात सुधारणा करण्याचा. हे संसदेला भारतीय संविधानाच्या कोणत्याही भागामध्ये बदल म्हणजे अमेंडमेंट करण्याचा व भर घालण्याचा किंवा रद्द करण्याचा हा विशेष अधिकार देते. संसदेला हा अधिकार वापरताना विशिष्ट कार्यपद्धतीचे पालन करणं बंधनकारक असतं. मग कार्यपद्धतीचे प्रकार आहेत आणि ते देखील अनुच्छेद 368 नुसार, ज्यामध्ये संसदेचे विशेष बहुमत सिद्ध करण्याचा अधिकार असतो, ज्यात लोकसभेतील आणि राज्यसभेतील एकूण सदस्यांचे बहुमत तसेच उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांपैकी 2/3 बहुमताने हा संसदेला अधिकार मिळतो. आणि पुढची तरतूद आहे किंवा पुढचा प्रकार आहे कार्यपद्धतीचा तो म्हणजे विशेष बहुमत व राज्यांची संमती. वरील विशेष बहुमता व्यतिरिक्त किमान अर्ध्या राज्यांच्या विधानमंडळाची साध्या बहुमताने संमती असणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ केंद्र राज्य संबंध किंवा राष्ट्रपती निवडणुकीच्या पद्धतीमध्ये बदल करताना. याबाबतची ऐतिहासिक केस स्टडी आपल्याला बघायला मिळते, ती म्हणजे केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य. ही 1973 मधला हा गाजलेला किंवा ऐतिहासिक खटला म्हणूयात, ज्यामध्ये संसदेच्या सुधारणा करण्याच्या अधिकारावर मर्यादा घातली. न्यायालयाने स्पष्ट केले की संसदेला संविधानाच्या मूलभूत संरचनेत बदल करण्याचा अधिकार नाही. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, प्रजासत्ताक स्वरूप आणि संघराज्य पद्धती यासारख्या विशेष मूलभूत संरचनेचा भाग आहेत. तर ह्या केस स्टडीवरनं आपल्याला 368 काय सांगतं हा मुद्दा विशेष क्लिअर होतो. अशा प्रकारचा भाग 20 होता, ज्यामध्ये आपल्याला संविधानात बदल करण्याचा अधिकार हा संसदेला कशा प्रकारे दिलेला आहे याची तरतूद स्पष्ट करतो. आता आपण भाग 21 ला देखील सुरुवात करूयात, ज्यामध्ये ह्या तरतुदी अशा आहेत की ज्या विशिष्ट कालावधींसाठी अस्थायी किंवा विशिष्ट राज्यांसाठी लागू करण्यात आले आहेत. मग त्या तरतुदी आपल्याला अनुच्छेद 369 पासून बघायला मिळतात, ज्यामध्ये अस्थायी कायदा करण्याची शक्ती. सुरुवातीच्या काळात 5 वर्षांसाठी संसदेला राज्य सूचीतील काही विषयांवर म्हणजे व्यापार व वाणिज्य तात्पुरते कायदे करण्याचा अधिकार दिला होता, जेणेकरून संक्रमण काळात आर्थिक स्थिरता राखता येईल. आणि ही तरतूद आता लागू नाही. म्हणजे सुरुवातीच्या काळासाठीच 5 वर्षांसाठी संसदेला राज्य सूचीतील ह्या विषयांवर तात्पुरते कायदे करण्याचा अधिकार होता आणि हा अधिकार आता लागू नाही किंवा हे अनुच्छेद आता उपयोगात नाही. त्यानंतरचा पुढचा अनुच्छेद 370, ज्यामध्ये जम्मू काश्मीर राज्याला विशेष दर्जा दिला होता. यानुसार केंद्र सरकारचा कोणताही कायदा जम्मू काश्मीरमध्ये लागू होण्यासाठी राज्याची संमतीची आवश्यकता होती. याचं उदाहरण बघताना 5 ऑगस्ट 2019 रोजी हे अनुच्छेद निष्प्रभ करण्यात आलं, ज्यामुळे जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा संपुष्टात आला. यानंतरचा पुढचा अनुच्छेद ते म्हणजे 372 व 372 क, ज्यात संविधानाच्या अंमलबजावणीपूर्वीचे जुने कायदे उदाहरणार्थ फौजदारी प्रक्रिया संहिता नवीन संविधानाच्या तरतुदीशी जुळवून घेण्याचे पुढेही चालू राहतील असे अधिकार. त्यासोबतच राष्ट्रपतींना हे जुने कायदे अनुकूलित करण्याचा अधिकार. अनुच्छेद 374 ते 378 या अनुच्छेदांनी संविधानाच्या अंमलबजावणी दरम्यान प्रशासन सुरळीत चालावे म्हणून तरतुदी केल्या आहेत. यातलं उदाहरण बघताना फेडरल कोर्टाचे न्यायाधीश सर्वोच्च न्यायालय स्थापित होईपर्यंत आणि विद्यमान उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक आणि लोकसेवा आयोग यांसारख्या संस्थांनी त्यांचे कार्य कसे चालू ठेवावे यासाठी यात नियम होते. मग अनुच्छेद 392 नुसार संविधानाच्या अंमलबजावणीत काही प्रारंभिक तांत्रिक किंवा कायदेशीर अडचणी आल्यास राष्ट्रपती तात्पुरते आदेश काढून ही अडचणी दूर करू शकतात. तर असा अधिकार ज्यावेळेस अडचणी उद्भवतात तर 392 नुसार ही तरतूद करण्यात आली आहे की राष्ट्रपती हे तात्पुरते आदेश काढून या अडचणी दूर करू शकतात. अशा पद्धतीने आपण अस्थायी आणि संक्रमण काळातील तरतुदी बघितल्या आणि आता ह्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण विशिष्ट राज्यांसाठीच्या
विशेष तरतुदी बघणार आहोत आणि ज्याचं विभाजन आपल्याला अनुच्छेद 371, 371 क व 371 त्र यामध्ये दिलेलं आहे. आणि या तरतुदी संबंधित राज्यांच्या स्थानिक गरजा, सामाजिक सांस्कृतिक ओळख, आदिवासी प्रथांचे संरक्षण आणि मागास भागांचा विकास सुनिश्चित करण्यासाठी या तरतुदी जोडल्या गेल्या आहेत. अनुच्छेद 371 नुसार या राज्यांसाठी म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात यामध्ये विकास मंडळे उदाहरणार्थ विदर्भ, मराठवाडा, सौराष्ट्र स्थापन करण्यासाठी आणि या विशिष्ट प्रदेशांच्या विकासासाठी निधीची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही राज्यपालांवर सोपवते. आणि अनुच्छेद 371 क नुसार नागालँड आणि 371 छ नुसार मिझोराम या राज्यानुसार नागालँड आणि मिझोरामच्या लोकांच्या धार्मिक आणि सामाजिक प्रथा आणि त्यांच्या जमीन व संसाधनाच्या मालकीचे संरक्षण केले जाते. संसदेचा कोणताही कायदा या विषयांवर लागू होण्यापूर्वी राज्य विधानसभेची संमती घेणे आवश्यक आहे. म्हणजे अशा विशिष्ट राज्यांसाठी ह्या विशिष्ट तरतुदी आपल्याला ह्या भागामध्ये बघायला मिळतात आणि ह्या अनुच्छेदामध्ये अभ्यासाला मिळतात. मग याचप्रमाणे आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक साठी देखील विशेष तरतुदी केल्या आहेत. आणि अनुच्छेद 371 घ नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील नागरिकांना शैक्षणिक आणि नोकरीच्या संधीमध्ये समान संधी मिळाव्यात यासाठीच्या तरतुदी आहेत, ज्यामध्ये विशेषतः प्रादेशिक आरक्षणाचे नियम लागू होतात. आणि अनुच्छेद 371 त्र ज्यामध्ये कर्नाटक राज्यासाठी ज्यात राज्यातील कल्याण, कर्नाटक या मागास भागाचा विकास साधण्यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. या सर्व विशेष तरतुदी भारतीय संविधानाच्या संघ राज्य स्वरूप टिकवून ठेवत विविध राज्यांच्या प्रादेशिक विविधतेचा आदर करतात. तर अशा पद्धतीचा होता भाग 20 आणि 21, ज्यामध्ये आपल्याला अस्थायी असलेल्या तरतुदी आणि राज्यांसाठी विशेष असलेल्या तरतुदी हे बघता येतात. आणि त्यावर आधारित नेहमीप्रमाणे मी 3 प्रश्न देखील घेऊन आले आहे. त्यातला पहिला प्रश्न, अनुच्छेद 368 कोणत्या विषयाशी संबंधित आहे? त्यावरचा दुसरा प्रश्न, अनुच्छेद 369 कोणत्या प्रकारची तरतूद आहे? आणि संविधान दुरुस्तीचा प्रस्ताव कोण सादर करू शकतो? तर ह्या तिन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्याल याची खात्री आहे. आणि अशा पद्धतीने आपण भाग 20 आणि 21 हा संपवला आहे. आणि शेवटचा आणि महत्वाचा भाग म्हणजे भाग 22, आणि तो बघूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लक्षात ठेवण्यासारखं एकच वाक्य, ते म्हणजे संविधानाची जाण, समृद्ध राष्ट्र निर्माण. धन्यवाद.